Okay, student. Tell me the types of Phalophyta. Tell me the types of Phalophyta. क्लोरोफायसिया नाही, कसं उच्चार करायला लागला? फायसी, क्लोरोफायसी, बिओफायसी. अहो तीनदा काल आपण तेच बघत होतो ना. उच्चाराला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लिहून घ्या. तुम्हाला जर उच्चार समजत नसेल तर मराठीतून लिहून घ्या. काय झाले? कोण उभारले जागीरदार त्यांना बोलवले म्हणा. Yesterday we saw Phalophyta and their types. आपण Phalophyta आणि त्याचे टाइप्स बघितलेले आहेत. The first division of the kingdom Plantae. Today we are discuss about Bryophyta, the second division that is called as Bryophyta. Bryophyta. Phalophyta. Aquatic plants are present in the Phalophyta. All aquatic plants लक्षात घ्या. But the Bryophyta, the second division, these Bryophyta are terrestrial असं म्हटलेलं आहे. Terrestrial means they live on the land plant, which is division, second division, that is Bryophyta. या पटकन चला. किती आहेत बाहेर? ठीक आहे. फर्स्ट पॉइंट, Bryophyta are terrestrial. Terrestrial. That is, they live on land. That is land plants. जमिनीवर आढळून येणारे लक्षात घ्या. But that is one characteristic feature is they need water also. हे असे प्लांट आहेत. They live on land. It is terrestrial plant, but they need water for their fertilization. Fertilization takes place. When fertilization takes place, this fertilization takes place in the water. So these plants are amphibious plants. Aquatic, land and amphibious. What is amphibious? Amphibious म्हणजे काय? झालेलं आहे तुमचं. What is amphibious? उभयचर. And what is उभयचर? पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही लाईफ फॉर्म शो करणारे लक्षात घ्या. असे अॅनिमल्स आहेत या पृथ्वी तलावर. लाईक अ फ्रॉग. बेडूक आपल्याला जमिनीवर पण आढळतो आणि पाण्यात पण. क्रोकोडाईल जमिनीवर पण पाण्यात पण. पण तसंच प्लांट मध्ये असं काही आहे का की ते जमिनीवर पण आहे आणि त्याला पाण्याची पण गरज आहे? तर Bryophyta, that division. Bryophyta is the group which is present in the Plantae. They need land as well as water also. That's why these plants are amphibious plants असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे MCQ ला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Which group of the kingdom Plantae is amphibious? प्रश्न विचारला जाऊ शकतो. Which division in the kingdom Plantae is amphibious? प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे. So they need water. They need water for fertilization. म्हणजे जे गॅमेट फ्यूज होणार आहे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्युजन साठी आणि त्याचबरोबर मेल गॅमेट फिमेल गॅमेट पर्यंत जाण्यासाठी they need water. लक्षात. त्यांना पाण्याची गरज आहे. म्हणून ह्या प्लांटला कसले प्लांट म्हणतात?
असतं तर त्या ठिकाणी हे प्लांट आपल्याला बघायला मिळतात. And the genera and the species, how many genera in the division Bryophyta? 960 genera. 960 genera and 25,000 species present in this division. 25,000. MCQ क्वेश्चन लक्षात घ्या. ठीक आहे. And bryophyte shows two stages. ह्या ब्रायोफाइटाचे जे प्लांट आहे त्या प्लांट मध्ये दोन स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. लक्षात घ्या. जसं आपल्या लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला किती स्टेजेस बघायला मिळतात? सुरुवातीची जी स्टेज आहे चाइल्डहुड, 4-5 स्टेजेस बघायला मिळतात. चाइल्डहुड झाल्यानंतर काय असते? टीनेज, कुमार अवस्था. त्याच्यानंतर काय असते? अडल्ट एज, प्रौढ अवस्था. त्याच्यानंतर काय असते? त्याच्यानंतर काय असते? ओल्ड एज. कसली अवस्था? ओल्ड एज म्हणजे म्हातारपणाची अवस्था. लक्षात घ्या. किती अवस्था झाल्या बघा? चाइल्डहुड स्टेज, टीनेज, अडल्ट स्टेज अँड ओल्ड एज. 4 अवस्था झाल्या. तसं ह्या प्लांट बॉडी मध्ये दोन आपल्याला स्टेजेस बघायला मिळतात. फर्स्ट इज स्पोरोफिटिक स्टेज अँड द सेकंड इज गॅमेटोफिटिक. तसं तर फर्स्ट स्टेज असायला पाहिजे गॅमेटोफिटिक. and sporophytic. Sporophytic stages. There are 2 stages which is present in the one life of the plant of the bryophyta. ठीक आहे. Then vegetative plant body. मग ह्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असते? ह्याची प्लांट बॉडी कशा प्रकारची असते? तर vegetative plant body show the thallus structure, thalloid. ठीक आहे. बघा दोन प्रकारच्या प्लांट बॉडी ह्याच्यामध्ये आढळतात. एक तर थॅलस लाइक स्ट्रक्चर. आणि ते थॅलस लाइक स्ट्रक्चर नेमकं काय असतं ते पुढे आपण बघूयात. आणि दुसरं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे लीफी. दोन प्रकारचं प्लांट बॉडी. थॅलस or it is called as thalloid and second is leafy. अशा प्रकारची दोन व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर बघायला मिळतं आपल्याला. and the main plant body, vegetative plant body is gametophytic. म्हणून सुरुवातीला मी इथे gametophytic लिहिलेलं आहे. मेन प्लांट बॉडी लक्षात घ्या. ही कशाची आहे? तर gametophytic प्लांट बॉडी आहे. व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे. gametophytic प्लांट बॉडी आहे is thalloid. मेन प्लांट बॉडी एक तर थॅलॉइड तरी आहे, दॅट इज कॉल्ड एज थॅलस. आणि दुसरं म्हणजे एक तर लीफी स्ट्रक्चर तरी आहे. and that plant body is gametophytic plant body. That means gametes are present in this plant body. There are 2 types of gametes, male gametes and female gametes. दोन प्रकारचे gametes आपल्याला बघायला मिळतात. and this gametophytic produce 2 types of gametes. किती गॅमेट्स प्रोड्यूस होत आहेत? दोन प्रकारचे गॅमेट्स. हे जे गॅमेटोफायटिक बॉडी आहे, गॅमेटोफायटिक बॉडी and the 2 types of gamete. First is anthrozoids. That is male gamete. एन्थ्रिडिया म्हणजे एन्थ्रिडिया स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये कसले गॅमेट प्रेझेंट असतात? एन्थ्रोझोइड्स प्रेझेंट असतात. दॅट इज द मेल गॅमेट. अँड द सेकंड इज एग सेल. दॅट इज आर्किगोनिया. आर्किगोनिया. Archegonia. And in that Archegonia, female gamete is present. That female gamete called as egg cell. दोन प्रकारचे गॅमेटोफिटिक स्टेज असते. One is male gametophytic stage. The 2 types of sex organ is present. Anthridia and Archegonia लक्षात घ्या.
एन्थ्रिडिया मध्ये एन्थ्रोझोइट्स प्रेझेंट असतात, दॅट इज द मेल गॅमेट. आणि आर्किगोनिया मध्ये फिमेल गॅमेट प्रेझेंट असतात, दॅट इज द एग सेल. लक्षात येते? त्याच्यानंतर बघा, ब्रायोफायटामध्ये थॅलॉइड प्लांट बॉडी आहे असं म्हटलेलं आहे. आणि एंटायर प्लांट बॉडी लुक लाईक अ ट्री. आपल्याला ते झाडासारखं दिसतंय, बट इट इज ऍक्च्युअली नॉट अ ट्री. थॅलॉइड म्हटलेलं आहे, ट्री नाहीये, पण ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे रूट सारखं काहीतरी आहे, लीफ सारखं काहीतरी आहे आणि स्टेम सारखं काहीतरी आहे. लक्षात घ्या. पण ते ऍक्च्युअली देयर इज अ नो ट्रू ट्री. ट्रू ट्री नाहीये ते. दॅट इज कॉल्ड ॲज, त्यालाच आपण काय म्हणतो, समजा रूट जर असेल त्याचं तर त्याला आपण काय म्हणतो, रायझोइड्स असं म्हणतो. आपल्याला आतापर्यंत माहित आहे थॅलस प्लांट बॉडीला सुद्धा, थॅलोफायटामध्ये सुद्धा काही एक्झाम्पल आपण असे बघितले की त्याला रूट सारखं स्ट्रक्चर आहे, बट देयर इज नॉट ऍक्च्युअली रूट. दॅट इज कॉल्ड ॲज रायझोइड्स. ते ट्रू रूट नसतील तर त्याला आपण काय म्हणतोय, रायझोइड्स असं म्हणतोय. लक्षात घ्या. ठीक आहे. अशा प्रकारचं अँड रायझोइड्स रूट लाईक स्ट्रक्चर, जे रूट लाईक स्ट्रक्चर आहे. थॅलस प्लांट बॉडी आहे, प्लांट बॉडी कसली आहे, थॅलस आहे, आणि दॅट इज कॉल्ड ॲज थॅलस. ठीक आहे. अँड द रूट लाईक स्ट्रक्चर ऑफ द थॅलस, रूट लाईक स्ट्रक्चर ऑफ द थॅलॉइड बॉडी इज कॉल्ड ॲज रायझोइड्स. Rhizoids. And these rhizoids are unicellular as well as multicellular. एक तर ते युनिसेल्युलर तरी असतात किंवा मल्टीसेल्युलर तरी असतात. युनिसेल्युलर आणि युनिसेल्युलरचे एक्झाम्पल आहे, ज्या प्लांट मध्ये युनिसेल्युलर रायझोइड्स प्रेझेंट असतात इन द डिव्हिजन ब्रायोफायटा, दॅट एक्झाम्पल इज लिव्हरवर्ट. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे लिव्हरवर्ट्स. आणि ज्या प्लांट बॉडीमध्ये, ब्रायोफायटाच्या प्लांट मध्ये, थॅलॉइड प्लांट बॉडीमध्ये जे रायझोइड्स आहेत ते मल्टीसेल्युलर असतात, दॅट एक्झाम्पल इज मॉसेस. मल्टीसेल्युलर रायझोइड्स, that is called as mosses, or it is called as moss. One plant body, one bryophyta, mosses. Okay. दोन एक्झाम्पल आपल्याला बघायचे. आणि रायझोइड्स, आता हे रायझोइड्सचं काय फंक्शन आहे, जसं रूटचं फंक्शन असतं, रूट नॉर्मल ट्री, हायर प्लांट जे आहे, जिम्नोस्पर्मिक प्लांट, जे एंजियोस्पर्मिक प्लांट आहे, त्यांच्या रूटचं काय फंक्शन आहे, absorb the water and minerals from the soil and to give to the plant by special structure, root hair cell. हे ऍक्च्युअली ट्री मध्ये घडतं. लक्षात घ्या. ट्रीचे, झाडाची जी मुळं आहेत ते मातीमधून वॉटर आणि त्याचबरोबर वॉटर मध्ये डिझॉल्व असणारे जे मिनरल्स आहेत ते ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि हे जे रूट हेअर सेल आहेत किंवा हे जे रूट आहेत ते वरच्या प्लांट बॉडीला काय करतात, सेंड करतात. कंडक्शन ऑफ वॉटर. आणि हे कंडक्शन कसं असतं, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी असतं. लक्षात घ्या. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपण कुठलीही वस्तू आपण खाली टाकली तर ती कुठे जाते, वर जाते का खाली जाते. कुठलीही वस्तू आपण हातातून सोडली, समजा मी आता खडू हातातून सोडला तर तू कुठे जातोय, खाली जातो. दॅट मीन्स कॉल्ड ॲज टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. त्याला काय म्हणायचं, टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. पण वॉटर तसं जात नाही. लक्षात घ्या. ते कुठून जाते, खाली मातीतून. कुठे जाते, वर झाडाला. ऍट द ऑल एरियल प्लांट बॉडी, वरची जी प्लांट बॉडी आहे, ऍट द टिप ऑफ द प्लांटच्या टोकापर्यंत जाते. म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, अपोजिट टू द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट. लक्षात घ्या. तसंच जसं ऍक्च्युअल जे ट्री आहे त्या रूटचं जे फंक्शन आहे तसंच ह्या रायझोइड्सचं पण फंक्शन आहे. रायझोइड्स इज अ रूट लाईक स्ट्रक्चर बट नॉट अ ऍक्च्युअल रूट, बट द फंक्शन इज सेम, ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. म्हणजे ह्याचंही फंक्शन काय आहे, वॉटर आणि मिनरल्स प्लांट बॉडीला देण्याचं फंक्शन आहे. आणि दुसरं
देण्याचं काम करतात. तर ते ह्या रूट्सचं काय फंक्शन असतं की टू गिव्ह द अँकर टू द प्लांट बॉडीला आधार देण्याचं काम. वरची जी प्लांट बॉडी आहे एरियल प्लांट बॉडी त्याला, तसंच ह्या रायझॉइडचं सुद्धा फंक्शन आहे. दॅट इज इट ऑल्सो हेल्प्स इन द फिक्सेशन ऑफ द थॅलस. वरची जी थॅलस बॉडी आहे त्याला फिक्स करण्याचं किंवा त्याला अँकरिंग करण्याचं, त्याला आधार देण्याचं फंक्शन आहे. वॉटर आणि मिनरल ऍब्सॉर्प्शनचं आणि त्याचबरोबर टू फिक्स टू द सबस्ट्रॅटम, जे काही सबस्ट्रॅट ज्याच्यावर ती प्लांट बॉडी आलेली आहे तिथं फिक्स करण्याचं किंवा त्याला तिथं आधार देण्याचं काम आहे. ठीक आहे. And in the bryophyta, these are the common characteristic features. Common characteristic features मध्ये bryophyta मध्ये आपण काय बघितलेलं आहे? Bryophyta is the terrestrial land plant, but they need water for their fertilization. That's why these bryophyta are called as amphibious plant. म्हणून ह्या bryophytaला काय म्हणायचं? Amphibious plant म्हणायचं. They found in त्यांचं habitat आपल्याला कुठं आढळतंय? Habitat लक्षात घ्या. ते कुठं आपल्याला दिसून येतात? इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. ठीक आहे. अँड द 960 genera and 225,000 species is present in the bryophyta. Then gametophytic two stages is present in one life cycle, that is gametophytic stage and sporophytic stage. Plant body is thalloid as well as leafy structure. Thalloid plant body जी आहे ती लिव्हर वर्ट मध्ये असते. लक्षात घ्या. लिव्हर वर्ट मध्ये असणाऱ्या बॉडीला किंवा जे काही प्लांटचं सारखं स्ट्रक्चर दिसतंय दॅट इज कॉल्ड एज थॅलॉइड. आणि जी लिफी प्लांट बॉडी आहे मॉसेस मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. अशा प्रकारचं. देन गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी, टू टाइप्स ऑफ सेक्स ऑर्गन्स इज प्रेझेंट ऑन द गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी, एन्थ्रिडिया अँड आर्किगोनिया. In Antheridia, anthrozoids are present, that is called as male gamete. In Archegonia, that is female gamete is present, that is called as egg cell. Then here rhizoids root-like structure is present on the thallus plant body, unicellular as well as multicellular. Unicellular rhizoids are present liverwort, on the liverwort, and the multicellular rhizoids present in the mosses. अशा प्रकारचे हे कॉमन इन्फॉर्मेशन आहे. Then we see the two types which are present in the bryophyta. First is liverwort.
ह्याच्या काय म्हणायचंय, थॅलस असं म्हणायचं, लक्षात घ्या. बघा हे असं काहीतरी पाण्यासारखं स्ट्रक्चर आहे आणि असे राइझोइड्स प्रेझेंट आहेत. रूट युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत? युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत? लिव्हर वर्टचे राइझोइड्स युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत? युनिसेल्युलर. म्हणून हे छोटे छोटे इथं युनिसेल्युलर राइझोइड्स प्रेझेंट आहेत. युनिसेल्युलर राइझोइड्स, ठीक आहे. आणि लीफ लाइक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. दिसतंय बघा, दोन डिफरंट सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत, दोन डिफरंट ह्याच्यावर. This structure is called as antheridia. In this antheridia, anthrozoids is present, that is the male gamete is present. And in this structure called as archegonia, that means egg cells are present. आता बघा, they need fertilization and they need water for fertilization. म्हणजेच काय, तर हे जे anthrozoids असतात, male gamete, that is the bi-flagellated. And because of flagella, they can move, they can swim in the water and reaches towards the archegonia. हे इथून स्विम करत करत इथपर्यंत येऊन पोहोचतात, लक्षात घ्या. आणि इथं एक सेल आहे, that means female gamete. This male gamete, that is anthrozoids and egg cell fuse to form zygote. हे फ्यूज होत आहेत आणि झायगॉट प्रोड्यूस होते, ठीक आहे. अशा प्रकारचं, म्हणून ह्याला वॉटरची गरज आहे. लिव्हर वर्ट क्लिअर झालं, ठीक आहे. आपण वन बाय वन जाऊयात. आधी लिव्हर वर्ट आणि नंतर आपल्याला मॉसेस बघायचं आहे. गॅमेटोफायटिक स्टेज. आता बघा, याच्यामध्ये ही जी मी डायग्राम काढलेली आहे, हे ही जी प्लांट बॉडी, दिस प्लांट बॉडी इज कॉल्ड एज थॅलस. ह्या प्लांट बॉडीला काय म्हणायचं, थॅलस म्हणायचं. दिस प्लांट बॉडी इज कॉल्ड एज गॅमेटोफायटिक. गॅमेटोफायटिक बघा, आणखी एक काढते ते, हे झालं मेल गॅमेट. त्याच्यानंतर बघा पुढचे काढते, हे आहे आर्किगोनिया, फिमेल प्लांट बॉडी. दोन असतात ना, जसं ट्री मध्ये बायसेक्सुअल ट्री असतात, युनिसेक्सुअल पण ट्री असतात. म्हणजे एक झाड फिमेल फ्लावरचं आणि एक झाड मेल फ्लावरचं, टू आर डिफरंट, दोन्ही वेगवेगळे, लक्षात घ्या. मेल फ्लावरवर प्लांट मध्ये काय असतं, एंड्रोशियम. आपण नॉर्मल प्लांटचं बघतोय, ऍक्च्युअल प्लांटचं बघतोय. आणि फिमेल प्लांट मध्ये काय असते, गायनोशियम, ठीक आहे. आता एंड्रोशियम मध्ये जे अँथर्स असतात तिथे पोलन ग्रेन्स येतात आणि ते पोलन ग्रेन्स उडून दुसऱ्या प्लांट मधल्या फ्लावर मधल्या गायनोशियमच्या स्टिग्मावर येऊन पडतात आणि त्याच्यानंतर तिथे फर्टिलायझेशन होते, लक्षात घ्या. तसं इथं हे मेल गॅमेट जे आहेत अँथ्रोझोइड्स, ते इथपर्यंत येतात आणि इथं काय होतंय, फर्टिलायझेशन होते आणि झायगॉट फॉर्मेशन होतंय.
आहे फ्लॅट आहे. फ्लॅट युनिसेल्युलर राइझोइड्स, युनिसेल्युलर राइझोइड्स. आणि एक्झाम्पल ह्याचं दिलं तर काय एक्झाम्पल दिले पुस्तकामध्ये बघून सांगा बरं मला जरा. कुठलं एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेलं आहे? रिक्शिया अँड मार्केशिया. टू एक्झाम्पल, रिक्शिया अँड मार्केशिया. मार्केशिया त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिले, लक्षात घ्या. हॉर्नवर्ड्स. हॉर्नवर्ड्स, हॉर्नवर्ड्सचं एकच वैशिष्ट्य आहे, ते लीफ लाईक स्ट्रक्चर आहे असं आहे, राइझोइड्स आहे असं आहे. फक्त ह्याच्यावर हे असं काट्यासारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. तर काटा इज कॉल्ड ॲज हॉर्न. ठीक आहे, अशा प्रकारचं हॉर्नवर्ड्स. हॉर्नवर्ड्स थॅलस प्रोड्यूस, म्हणजे थॅलस कसलं, ह्याचं थॅलस बॉडी म्हणजे ही बॉडी झाली, लक्षात घ्या. हे असली बॉडी म्हणजे त्याला थॅलस म्हणायचं. हॉर्न थॅलस प्रोड्यूस हॉर्न लाईक स्ट्रक्चर. थॅलस प्रोड्यूस हॉर्न, हॉर्न लाईक स्ट्रक्चर किंवा हॉर्नी स्ट्रक्चर. Hence name hornworm. हॉर्नी स्ट्रक्चर हे कसलं आहे लक्षात घ्या. हे स्पोरोफायटिक स्ट्रक्चर आहे. त्या थॅलस बॉडीवर हे हॉर्न लाईक स्पोरोफायटिक स्ट्रक्चर आहे. हॉर्न लाईक स्ट्रक्चर किंवा हॉर्नी स्ट्रक्चर कॉल्ड स्पोरोफायटिक. स्पोरोफाइट. आणि एक्झाम्पल कुठलं दिलंय सांगा मला. अँथोसिरास. म्हणा मला. अँथोसिरास. कशाचं एक्झाम्पल आहे? हॉर्नवर्ड्स. आणि लिव्हरवर्डचे कुठले एक्झाम्पल आहेत? रिक्शिया अँड मार्केशिया. हे दोन एक्झाम्पल लिव्हरवर्डचे आहेत. अँथोसिरास हे एक्झाम्पल कशाचं आहे? हॉर्नवर्डचं. अँथोसिरास. अँथोसिरास. ठीक आहे, हे झालं कशाचं? लिव्हरवर्डचं. दोन डायग्राम पण तुम्हाला दिलेले, लक्षात घ्या. कशाची डायग्राम दिलेली आहे तिथे सांगा बरं मला. ह्याची लिव्हरवर्डची कुठली डायग्राम तिथे दिलेली आहे? रिक्शियाची. आणि दुसरी कशाची दिलेली आहे? हॉर्नवर्डची म्हणजेच अँथोसिरास. ठीक आहे, अशा दोन डायग्राम तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत. आता आपल्याला काय बघायचंय? मॉसेस बघायचंय. सुरुवातीला आपण बघितलेलं आहे इट इज ॲडव्हान्स्ड. हे काय आहे? ॲडव्हान्स्ड आहे. आणि प्लांट बॉडी बघा, इथं दुसरा मुद्दा निघतोय, प्लांट बॉडी. मॉसेस आपल्याला बघायचे ॲडव्हान्स्ड मेंबर्स आहेत which is present in the division Bryophyta. आता बघा प्लांट बॉडी मध्ये ह्याची आहे फ्लॅट, आडवी, प्रोस्ट्रेट, डॉर्सिव्हेंट्रल. ह्याची मात्र कसली आहे? इरेक्ट. इरेक्ट म्हणजे उभी. प्लांट बॉडी कसली आहे? इरेक्ट आहे. म्हणजे हे असे राइझोइड्स प्रेझेंट आहेत आणि हे असं मेन ऍक्सिस सारखं काहीतरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. बघा, जी पानं ज्या स्ट्रक्चरला प्रेझेंट आहेत, पानं ज्याला अटॅच आहेत, ह्या स्ट्रक्चरला मेन ऍक्सिस असं म्हणतात. त्याच्यानंतर इथं असे स्पायरली अरेंज्ड लीफ प्रेझेंट आहेत. ही झाली गॅमेटोफायटिक बॉडी, लक्षात घ्या. ही कसली झाली? गॅमेटोफायटिक बॉडी. आता ह्याच्यावर स्पोरोफायटिक बॉडी आहे आणि स्पोरोफायटिक बॉडी ह्याची चांगल्या प्रकारे डेव्हलप्ड आहे. अशी ही एवढी जी आहे, दिस बॉडी इज कॉल्ड ॲज स्पोरोफायटिक. आणि ही जी आहे
लिव्हर हर्ट मध्ये बघितलं, 2 स्टेजेस. लिव्हर हर्ट मधली ही जी स्पोरोफायटिक आहे ती छोटीशी असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, लोअर मेंबर. लक्षात घ्या, छोटा आहे, नॉट ऍडव्हान्स्ड, म्हणजे चांगल्या प्रकारे, नॉट लार्ज, ही मोठी नाहीये, पण इथं मात्र ही मोठी आहे. म्हणजे कशा प्रकारची आहे, हे स्पोरेंजिया प्रेझेंट आहे. इन दॅट स्पोरेंजिया स्पोर्स आर प्रोड्यूस्ड. ठीक आहे. किंवा ही काय आहे, तर ही स्पोरोफायटिक बॉडी आहे. आता ही स्पोरोफायटिक बॉडी ऍडव्हान्स्ड का म्हटलेली आहे, लार्ज का म्हटलेली आहे, कारण ह्याच्यामध्ये हे आपण 3 पार्ट मध्ये ही डिवाइड झालेली आहे. कुठल्या 3 पार्ट मध्ये सांगा बरं. हा पहिला जो पार्ट आहे खालचा, दिस पार्ट इज कॉल्ड एज फूट. दुसरा कुठला आहे, सीटा. हा जो पार्ट आहे इट इज कॉल्ड एज सीटा. आणि जो दिसतंय आपल्याला तसं लाईक अ कॅप्सूल, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज कॅप्सूल. म्हणून ह्याला काय म्हणायचं, स्पोरोफायटिक बॉडी लार्ज आहे. चांगल्या प्रकारे काहीतरी आपल्याला एक प्लांट दिसतंय, प्लांट लाईक स्ट्रक्चर दिसतंय, म्हणून प्लांट बॉडी कसली आहे, इरेक्ट आहे. लक्षात, ऍडव्हान्स्ड आहे. ठीक आहे, क्लिअर झाला. त्याच्यानंतर गॅमेटोफायटिक पजेस. आता ही जी गॅमेटोफायटिक बॉडी आहे ही सुद्धा 2 स्टेजेस मध्ये आहे. ही गॅमेटोफायटिक बॉडी, गॅमेटोफायटिक body possess 2 stages. One stage is protonema. One stage, and the second stage is leafy. ही जी स्टेज आहे ती leafy. तुम्हाला इथं काय दिसतंय, इथं काय दिसतंय, लीफ दिसतंय. ही स्टेज जी आहे ती leafy स्टेज आहे, leafy. आणखी एक स्टेज आहे प्रोटोनिमा. इज अ फिलामेंटस स्ट्रक्चर. लक्षात घ्या, फिलामेंटस स्ट्रक्चर म्हणजे कसलं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. म्हणजे हे अशा प्रकारचं काहीतरी स्ट्रक्चर असतं. हे कसलं, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर. बघा इथं फ्रॅगमेंटेशन होत आहे. फ्रॅगमेंटेशन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर फ्रॅगमेंटेशन, ह्याचा तुकडा, ह्याचा फ्रॅगमेंट आपण पडला तर तो नवीन ऑर्गॅनिझम म्हणून वाढतो. म्हणजे ह्याच्यासारखीच प्लांट बॉडी, जितके तुकडे होतील तेवढा प्रोटोनिमा स्टेज तयार होतात. लक्षात घ्या, हे प्रोटोनिमा स्टेज झालं. आणि ही प्रोटोनिमा इज प्रोस्टेट म्हटलेलं आहे. प्रोस्टेट म्हणून मी अशी आडवी काढलेली आहे. मी असं उभं काढलंय का, असं थ्रेड लाईन काढले का, हे असं काहीतरी आहे, थ्रेड लाईन काढलेलं नाही. ही प्रोटोनिमा स्टेज जी आहे इट इज प्रोस्टेट म्हणजे आडवी स्टेज आहे. आणि ही लीफी स्टेज जी आहे ती इरेक्ट स्टेज आहे. 2 ह्याच्यामध्ये आणखी स्टेजेस आहेत. कशामध्ये, मॉसेस मध्ये. मॉसेस मध्ये आणखी 2 स्टेज आहेत, प्रोटोनिमा अँड लीफी स्टेज. प्रोटोनिमा इज प्रोस्टेट, लीफी स्टेज इज इरेक्ट. म्हणून तिथं दिलेलं आहे. प्रोटोनिमा कसली आहे, प्रोस्टेट असते, ग्रीन असते, ब्रँचड असते. बघा ब्रँच काढले तुम्ही, नुसतं एकच थ्रेड लाईक स्ट्रक्चर काढले का, एकाला दुसरा थ्रेड काढलाय, तिसरा थ्रेड काढलाय. दिस स्टेज इज प्रोटोनिमा इज ब्रँचड. ही ब्रँचड आहे, फिलामेंटस आहे म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणून ह्याला ज्युवेनाइल गॅमेटोफायटिक. आता ज्युवेनाइल स्टेज म्हणजे काय बघा, आपली जी टीनेजर स्टेज आहे दॅट स्टेज इज कॉल्ड एज ज्युवेनाइल स्टेज. म्हणजे ह्या स्टेजला काय म्हणायचं, ज्युवेनाइल स्टेज असं म्हणायचं. म्हणून ह्याच्यातली ही जी प्रोटोनिमा स्टेज जी आहे ती ज्युवेनाइल स्टेज आहे. त्याच्यानंतर इट बियर्स मेनी बर्ड. ह्या स्टेजला हे अशा प्रकारचे मेनी बर्ड्स येतात. बर्ड्स कळते, लाईक अंकुर, लाईक कळी, बर्ड्स. आता हे बर्ड्स प्लांट बॉडी पासून डिटॅच झाले, तुटले आणि खाली पडले. म्हणजे बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड बाय मीन्स ऑफ बडिंग. 2 प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय. एक तर फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा पडला, नवीन प्रोटोनिमा तयार झाला. कुठल्या 2 प्रकारचं, एक फ्रॅगमेंटेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन and एक budding asexual reproduction. There are 2 types of asexual reproduction takes place in the mosses. ठीक आहे.
त्याच्यानंतर फ्रॉम इच बर्ड लिफी स्टेज इज प्रोड्यूस्ड. आता नेमकं काय इथं बघा, हे जे बर्ड आहे हा प्लांट बॉडी पासून डिटॅच झाला तर ह्या बर्ड पासून कुठलं स्ट्रक्चर तयार होते, तर हे लिफी स्ट्रक्चर तयार होते. प्रोटोनिमाच्या नंतर कुठलं आहे, लिफी स्ट्रक्चर आहे. हा प्रोटोनिमा स्टेज आहे. ह्या प्रोटोनिमा कसली आहे, प्रोस्टेट आहे, ब्रँच्ड आहे, थॅलस आहे. इट बियर्स बर्ड्स and these birds detached from the main protonema body and it gives rise to leafy stage. म्हणजे हा bird तुटला तर काय तयार होतंय, ही गॅमेटोफायटिक बॉडी जी leafy stage आहे ही स्टेज तयार होते. and protonema helps to vegetative reproduction. म्हणून ह्या प्रोटोनिमाला काय म्हटलेलं आहे, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, एखाद्या प्लांट बॉडीचा स्टेम काढला, कट केला आणि ते स्टेम लावला, त्याच्यापासून नवीन प्लांट बॉडी तयार झाली. दॅट इज कॉल्ड ॲज व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तसं इथं बर्ड खाली पडला, बर्ड नवीन लिफी स्टेज मध्ये तयार झाला, त्याला काय म्हणायचं, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि लिफी स्टेज इरेक्ट सिलेंडर अँड स्टेम लाईक स्ट्रक्चर. बघा ही लिफी स्टेज आली, हा बर्ड, ही कसली स्टेज आहे, प्रोटोनिमा. ही कसली स्टेज आहे, प्रोटोनिमा आहे. ह्याचा बर्ड खाली पडला, कसली स्टेज तयार झाली, लिफी. मी विचारणार आहे, माझं आहे लक्ष, पाठीमागं पण मी विचारणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या टाइमला मी तिथून व्हिडिओ तयार करणार आहे, विचारू. तुम्हाला वाटत असेल वेळ झालेला आहे, अजिबात चुळबुळ करू नका, कारण सगळा पूर्ण टॉपिक संपत आलेला आहे. संपल्याशिवाय मी पण जाणार नाही तर दुसरे मॅडम पण येणार नाही. मला कळतंय तुमची काय चुळबुळ चाललेली आहे ते, म्हणून पूर्ण कॉन्सन्ट्रेट तुमचा इकडे द्या. हा, ही प्रोटोनिमा स्टेज आहे. या प्रोटोनिमाचा बर्ड खाली पडला, नवीन प्लांट बॉडी तयार झाली. कसली प्लांट बॉडी, लिफी प्लांट बॉडी तयार झाली. आता ही लिफी प्लांट बॉडी कशी असते, तर ह्याला मेन ऍक्सिस प्रेझेंट असतात. म्हणून म्हटलेलं आहे लिफी स्टेज एक तर इरेक्ट आहे, उभी, इरेक्ट आहे, स्लेंडर म्हणजे नळकांडी सारखं स्ट्रक्चर आहे. हे मेन ऍक्सिस जे आहे ते स्लेंडर आहे, लक्षात घ्या. स्लेंडर स्टेम लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज मेन ऍक्सिस. आणि त्या मेन ऍक्सिसला एक नवीन नाव ह्या एससीईआरटीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, कॉलाइड्स. ह्या मेन ऍक्सिसला म्हणजे हे स्ट्रक्चर, हे जे मधलं स्ट्रक्चर आहे, मेन ऍक्सिसचं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर, दिस मेन ऍक्सिस कॉल्ड ॲज कॉलाइड्स. खूप महत्त्वाचं चाललंय, लक्षात घ्या. आणि जे लीफ अरेंज्ड आहे स्पायरली, ते लीफ कॉल्ड ॲज हायलॉइड्स. हे जे लीफ आहेत, हे जे लीफ आहेत, that leaf called as phylloids. लीफला काय म्हणायचं, हायलॉइड्स असं म्हणायचं. आता इथं रायझॉइड्स तर आहेतच. मला सांगा, रायझॉइड्स इन मॉसेस युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, मल्टीसेल्युलर. म्हणून दुसरा मुद्दा इथं निघतोय रायझॉइड्सचा, मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर, ओके. देन मल्टीसेल्युलर अँड ब्रँच्ड, मल्टीसेल्युलर अँड ब्रँच्ड. देन मॉसेस fixed in the soil by the rhizoids and this stage bears sex organ. बघा इथून एवढी जी स्टेज आहे कुठपर्यंतची, एवढीच. म्हणजे मी आता काढताना मॉसेसचं गॅमेटोफायटिकच स्टेज फक्त काढते.
बॉडी आहे, फिमेल गॅमेट प्रेझेंट आहे, एग सेल प्रेझेंट आहे आणि ज्या वेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतंय फिमेल बॉडीवर म्हणजे ह्या फिमेल गॅमेटोफायटिक वर एक स्पोरोफायटिक जनरेशन नंतर तयार होतंय आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर when male gamete and female gamete fuse the sporophytic body is formed. स्पोरोफायटिक बॉडी काय होते? तयार होते. तोपर्यंत ही स्पोरोफायटिक बॉडी तयार होत नाही, लक्षात घ्या. हे कॅप्सूल आहे, हे कॅप्सूल, इन द कॅप्सूल स्पुअर मदर सेल प्रेझेंट. हे काय आहे? फूट स्ट्रक्चर आहे, हे फूट, हे आहे सीटा. हे अशा प्रकारची ही स्पोरोफायटिक बॉडी आहे, ही गॅमेटोफायटिक बॉडी आहे. ठीक आहे, म्हणून म्हटलेलं आहे बघा, ही जी स्टेज आहे, एवढी स्टेज जी आहे, मॉसेस फिक्स्ड, हे झालं मॉसेसची ही जी बॉडी आहे, गॅमेटोफायटिक बॉडी आहे. दिस स्टेज बिअर सेक्स ऑर्गन, म्हणजे एक तर ही मेल सेक्स ऑर्गन असणार आहे किंवा फिमेल सेक्स ऑर्गन असणार आहे. आणि मला सांगा, स्पोरोफायटिक बॉडी, आता माझा असा प्रश्न आहे, हे स्पोरोफायटिक जी स्टेज आहे ती फिमेल बॉडीवर तयार होती का मेल बॉडीवर तयार होती? फिमेल बॉडीवर, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि व्हिजिटेटिव्ह, म्हणून इथं आपण ह्याच्या आधी बघितलेलं आहे की जे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे हे दोन प्रकारे होतंय. एक म्हणजे कसलं? फ्रॅगमेंटेशन, आणि दुसरं म्हणजे कसलं? बडिंग. लक्षात ठेवा, मी आधीच सांगितलेलं आहे. आणि हे बडिंग कशाला होते? प्रोटोनिमा स्टेजचे जे बड आहे ते तुटतात आणि त्याचं लिफी स्टेज मध्ये रूपांतर होते. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे का? ते एक्झाम्पल आपल्याला बघायचे का? देयर आर 3 एक्झाम्पल्स गिविंग इन द बुक. द फर्स्ट इज फ्युनेरिया. एक्झाम्पल फ्युनेरिया. Funeria. The second one is polytrichum. Polytrichum. And the third one is sphagnum. ठीक आहे, अशा प्रकारचं आज आपण जो सेकंड डिव्हिजन आहे ब्रायोफायटा, तो ग्रुप आज आपण ब्रायोफायटा बघितला. लक्षात घ्या, त्याचे काही कॉमन फीचर्स ब्रायोफायटामध्ये कसे असतात हे आपण बघितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ब्रायोफायटाचं क्लासिफिकेशन बघत असताना देयर आर 2 टाइप्स आर प्रेझेंट इन द ब्रायोफायटा. फर्स्ट इज लिव्हरवर्ट अँड द सेकंड इज मॉसेस. आणि त्याच्या आपण डायग्राम जर डिफरन्स जर विचारायचं म्हटलं तर पहिलाच डिफरन्स आपल्याला राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन लिव्हरवर्ट अँड मॉसेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन लिव्हरवर्ट अँड मॉसेस. तर डिफरन्स सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आहेच. डिफरन्स कशाच्या बाबतीत आहे? डिफरन्स ह्या लोअर मेंबर, ऍडव्हान्स्ड मेंबर, डिफरन्स प्लांट बॉडीच्या बाबतीत आहे. इथं फ्लॅट आहे, प्रोस्टेट आहे, डॉर्सिमेंटल आहे, इथं इरेक्ट प्लांट बॉडी आहे. त्याच्यानंतर दुसरा फरक कशाच्या मध्ये आहे? आता इथं आणखीन एक इथं निघतोय थॅलसच्या बाबतीत प्लांट बॉडी थॅलॉइड आहे, थॅलस आहे. इकडे मात्र प्लांट बॉडी लीफी आहे. लक्षात घ्या, लीफी प्लांट बॉडी, दॅट मीन्स लीफ लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट. हा तिसरा फरक निघतोय. चौथा फरक काय निघतोय? रायझॉइडच्या बाबतीत रायझॉइड्स इकडे युनिसेल्युलर आहेत, इकडे रायझॉइड्स कसले तर मल्टीसेल्युलर
स्टडी करायचीच आहे, पण ज्याला सीईटी ला सामोरे जायचंय, ज्याला नीट ला सामोरे जायचंय, त्यांनी एमसीक्यू कडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून इथं ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे एमसीक्यूज निघतायत आणि ह्या एमसीक्यूज मध्ये तुम्हाला काय करायचंय, एमसीक्यूज कडे लक्ष द्यायचंय. तुम्ही स्वतःची स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितका वेळ तुम्ही तुमच्या स्टडीला द्याल तेवढा फायदा एक्स्ट्राचा तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून आज आपण हा ब्रायोफाटा शिकलेला आहे. आय होप यू ऑल अंडरस्टँड. सगळ्यांना समजलाय का? ओके. ज्यांना काही जर समजलं नसेल, आणखी नाही काही मनामध्ये प्रश्न असतील तर नंतर मला विचारायला या. ठीक आहे. थँक्यू.